बुंदेलपुरा स्थित विवादित जागेवर नागरिकांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे अनुरोध करण्यासाठी व न्यायालयीन लढ्याची माहिती देण्याकरिता सकल हिंदू समाजाच्या वतीने सलग दुसऱ्यांदा पत्रकार परिषद अचलपूर येथील हनुमान मंदिरात बोलवण्यात आली होती। या पत्रकार परिषद सुशील रघुवंशी यांनी माहिती देत सांगितले, जागेला घेऊन सकल हिंदू समाज न्यायालयीन लढा लढत आहे। लवकरच महादेवजीचे पोलिसांच्या ताब्यात असलेले त्रिशूल मिळवून देण्याचे आदेश न्यायालयाने देणार आहे। आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, म्हणूनच आम्ही संविधानिक मार्गाने विवादित जागेला घेऊन न्यायालयीन लढा लढत आहोत। महादेव त्रिशूलालाच ओटा हिंदू समाज करिता असल्याचे प्रतीक आहे। आम्ही इतर धर्माचा सुद्धा आदर करतो। स्थानिक प्रशासनाने विवादित जागेवर शासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे फलक लावले आहे। सर्व नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे। लवकरच न्यायालयाद्वारा त्रिशूल मिळवून देण्याचे आदेश समाजाला मिळणार आहे। सर्व नागरिकांनी धार्मिक एकोपा राखून ठेवावी असा अनुरोध या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना माहिती देत करण्यात आला आहे। आज आपल्या न्यायालयीन मार्गाने सुशांत राजपूत त्यांनी एक कायदेशीर नोटीस दिलेली आहे जी आमचे वकील साहेब सुशांत राजपूत यांनी ते न्यायालयीन प्रोसेसला नोटीस दिलेली आहे। आणि राहिलं जे मेघा ताई आहे तिनं देखील आज सरदार पोलीस स्टेशन इथे बाय पोस्ट टाकलेली आहे आणि न्यायालय उद्या आपण ते दाखल पण करणार आहे, कारण की आज ते अर्ज केलं की न्यायालय उद्या ते दाखल करते असा विषय आहे। उद्या आपण दाखल केली, आज बाय पोस्ट आपण त्यांनी ते दिलेली आहे, बाय पोस्ट आहे दिलेली आहे, बाय पोस्ट पाठवली। न्यायालयीन प्रक्रियेतून आपला जो मुद्दा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि जे त्रिशूलांचा मुद्दा होता, तर याच्या संदर्भात पोलीस कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेले त्रिशूल आहे त्याबद्दल न्यायालयामध्ये सुनावणी आणि त्यानंतर अंतिम सुनावणी कधीपर्यंत येऊ शकते आणि जे जप्त केलेले त्रिशूल आहे हे मिळण्याची शक्यता कधीपर्यंत आहे न्यायालयांमार्फत? ही आनंदाची गोष्ट आमच्याकडे सांगून राहिले की कधी मिळणार गेल्या 1 वर्षापासून आम्ही त्याची आतुरता वाटतो। आमचा देव अंबर आहे, त्या देवाला आता आमच्यासाठी शोकांची गोष्ट आहे की न्यायालयात देव बाहेर पाहिजे। ही गोष्ट आमच्यासाठी शोकांची गोष्ट आहे। सरकार हिंदूच आहे, सरकार कोणाचं आहे? हिंदुत्वाचं आहे। स्थानिक आमदार हिंदुत्वाचा आहे, मंत्री पण हिंदुत्वाचे आहे, मुख्यमंत्री पण हिंदुत्वाचा आहे, पंतप्रधान पण हिंदुत्वाचा आहे। म्हणजे राजकीय पक्षाची घेतली नाही अजून सांगून राहिलो, पण ते आता न्यायालयीन प्रोसेसला मला बाळा लागून राहिले ही माझी शोकांची गोष्ट आहे। आणि राहिला विषय कधी निघणार आहे? आम्हाला न्यायालयाने आता काय झालं, न्यायालय एका प्रकारे पोलीस गोष्ट जबाब देत नाही। आता पोलिसांचा ते त्यांना दिलेलं आहे, न्यायालयाने मागितलं होतं। आता येणाऱ्या 24 तारखेला 60 शक्यता आहे न्यायालय आम्हाला आदेश देईल की ते त्रिशूल परत द्या, असं आम्हाला न्यायालय असा आदेश देऊ शकते। पुढील कारवाई न्यायालय करीत आहे। अचलपूर वरून जुनेद अहमद यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।